सोसरसाचे 51:15 मध्ये काय सांगितलं, देवा माझे होठ उघड, कशासाठी? देवा तुझी स्तुती आणि अर्पण करण्यासाठी. अशी आपली प्रार्थना जेव्हा होणार आहे ना, तेव्हा माझं देव माझी प्रार्थना ऐकणार आहे. मग आपण कशासाठी प्रार्थना करायला पाहिजे? देवाची स्तुती करण्यासाठी, आपण आराधना करण्यासाठी आपलं ओठ उघडायला पाहिजे. वाचवे ब्रदर 51:15 सुंदर 15. हे प्रभू माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णी. हा, ही प्रार्थना पाहिजे आपली. माझे होठ उघड, पण प्रार्थनेसाठी उघडायला पाहिजे. पण ते होठ कशासाठी? बाकीच्या कार्यासाठी नाही. देव कायम एकच स्मरण करतो, तू होठ उघड फक्त माझी स्तुती आराधना देवाचे गौरव करण्यासाठी. बघ तुझ्या दारी मी रोज कार्य तुझ्या जीवनामध्ये कार्य करेन. मोठ्याने बोला हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ता टाईप प्रेम आपण नेहमी हे स्मरण पाहिजे. माझं जेव्हा जेव्हा मी प्रार्थनेसाठी महत्व देईन, प्रार्थना करायला सुरुवात करेन, फक्त येशूच्या नावाचा गौरव माझ्याद्वारे घडेल, हे साध्य करेल, तेव्हा मी माझे देव माझ्यासाठी प्रार्थना ऐकेन. त्यावेळेस तुमच्यामध्ये एक मोठा आशीर्वाद असा होणार आहे. देव प्रत्येक तुमचे काय काय तुम्ही शब्द बोलणार आहे, ते शब्द काय होणार आहे? त्या शब्दामध्ये देव कार्य करणार आहे. लुकाचं शुभवार्ता 21:15 बायबल लुकाचं शुभवार्ता 21:15 मध्ये सुंदर रीतीने देव सांगत आहे. काय सांगत आहे? तू जेव्हाचे शब्द बोलशील, त्या शब्दामध्ये काय होणार आहे? देव तुला शब्द देणार आहे. त्यामुळे ते आपण काय करायला पाहिजे? तुझी प्रार्थना देवाचे शब्द माझे मी, कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईन. काय देणार आहे? येशू वाचा आणि बुद्धी देणार. जेव्हा मी प्रार्थना येशूचे नाव करणार, तेव्हा येशू काय बोलणार आहे? मी तुला वाचा आणि बुद्धी देईन की तिला अडविण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाही. एक सुद्धा विरोधक तुझ्या समोर उभा राहणार नाही. सर्व विरोधक समर्थ दूर होतील. कशा? तुझ्या जीवनामध्ये वाचा आणि बुद्धी दिली. कोणी दिली? देवाने दिलेली बुद्धी. त्यामुळे आम्हाला ही देवाने दिलेली बुद्धी कशासाठी वापरायला पाहिजे? योग्य कार्यासाठी, म्हणजे प्रार्थनेसाठी. प्रार्थनेसाठी आम्ही सर्वजण जेव्हा आम्ही पूर्णपणे स्वीकार करणार आणि बोलणार, त्या तुझी वाचेमध्ये, तुझ्या स्तुतीमध्ये, तुझ्या आराधनामध्ये देव कार्य करील. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये मला जर देवाकडून कृपेचे आशीर्वाद प्राप्त करायचे असेल, तर माझी वाचा देवाच्या गौरवासाठी कार्य करायला पाहिजे. अजून एक वचन येत आहे, मतशुभवार्ता 10:20 वाचा. तू तिथे वचन काय सांगितलं? पवित्र आत्मा तुझ्या वाचा देणार आहे. पवित्र आत्मा जे काही बोलशील, ते पवित्र आत्म्याद्वारे तू बोलणार आहे. हे तेव्हा तिथे घडणार आहे. बोलणारे तुम्ही नाही. बोलणारे कोण आहे तिथे? तुमच्याद्वारे बोलणारे तुम्ही नाही. तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठाई बोलणारा आहे. पित्याचा आत्मा तुझ्याद्वारे बोलणार आहे. आपण इथे काय बोलत आहे? पित्याचा आत्मा इथे प्रगट होत आहे, पवित्र आत्मा इथे कार्य करणार आहे. तर देव बोललेला आहे, जिथे जिथे मी आहे तिथे पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्म्याचं प्रगटीकरण इथे होत आहे, कारण येशू ख्रिस्त ते कार्य करतो. त्यामुळे तुम्ही बोलणं आपण काहीच नाही. आज आम्ही इथेच बोलतो, मी ठरवून नाही आलो हे बोलायचं, पण देव काय देतो? तुझ्या मुखाद्वारे बोलणार, हे बोल. त्यामुळे देवाचा पवित्र आत्मा तिथे कार्य करत आहे. त्यामुळे आपली प्रार्थना कधी होणार आहे? पवित्र आत्म्याने जेव्हा आम्ही बांधून प्रार्थना करणार आहे, तेव्हा आमच्या जीवनामध्ये खूप मोठा आशीर्वाद होणार आहे. कारण आपण स्वतः काही करू शकत नाही, पण देवाचं सामर्थ्य जर पवित्र आत्म्याद्वारे आमच्यामध्ये आलं ना, तर आम्ही प्रत्येक जण एकच कार्य करणार, देवाची स्तुती आराधना करणार, देवाला महत्व देणार, देवाचे वचन वाचून मी देवाची महिमा गाईन. मोठ्याने बोल हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अजून एक वचन येत आहे, ते वाचूया. जुन्या करारामध्ये जाऊया. मोशे बद्दल तिथे सांगितलं आहे. मोशेला काय होता? बोलता येत नव्हते. अध्याय 4:12 वाचूया. निर्गमाचं पुस्तक अध्याय 4:12 मध्ये तिथे देव सांगत आहे, मी तुला वाचा देईन, तू कसा असेल तू बोल, माझ्या नावाची स्तुती कर. तेव्हा तो येशू त्याच्या मुखाला शब्द दिले आणि तो बोलत आहे. तर आता ज्या मी तुमच्या मुखात सहाय्य होईल आणि तू काय बोलावे ते तुला शिकवीन. देव काय शिकवीन? प्रार्थना करायला देव शिकवीन. देव घडवतो आपल्याला. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे की आपल्याला कशी प्रार्थना करायची? देव तुझे शब्द वाचा 4:12. तर आता जा, मी तुझ्या मुखास सहाय्य होईल. म्हणजे तुला आणि तू
काय बोलायचे हा. ते तुला शिकवी. हा, कोण शिकवीन? पवित्र आत्म्याद्वारे शिकवीन. देव शिकवीन आपल्याला, सर्व काही शिकवतो. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रिय बंधूंनो आपण नेहमी स्मरण पाहिजे की मी देव जर घडवणार असेल तर मी कशाबद्दल देवाच्या द्वारापासून वळायचं. 10 आणि 11 वाचा, तिथे समोर देव त्याच्याशी बोलत आहे. देव त्याला शिकवतो कसे. त्याच्यातले 10 आणि 11. तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला. मोशे परमेश्वराला म्हणाला, बोला. हे प्रभू, हा, मी बोल का नाही? मी बोल का नाही? हा, पूर्वीही नव्हतो हा, व तू आपल्या दासापाशी हा, बोललास तेव्हा हा, पासून हा. नाही. हा. मी तर मुखाचा जड मुखाचा जड, जिभेचाही जड आहे. मुखेचा जड, जिभेचा जड आहे. मला बोलता येत नाही, पण परमेश्वर त्याला काय सांगत आहे, तू अशी का काळजी करतोस? मुका बोबडा असलेला मोशे होता, पण मोशेला जेव्हा देवाने शब्द दिले तेव्हा तो काय केलं? त्यांनी पूर्ण इस्रायलचं रक्षण केलं. देवाने त्याला बोलवलं, घडवलं, त्याला बनवलं. तू मुका असेल, पण येशूच्या दारावर कोण आहे? मुका नाही. तू मुका नाही. हा, परमेश्वर त्यास म्हणाला, हा, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? हा, मनुष्यास मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण कोण करतो? करतो? कोण करतो? मी परमेश्वर की नाही? नाही. हा, मी तुझा परमेश्वर आहे की नाही? मी सगळं काय करू शकतो? हे आपल्याला जीवनामध्ये जर मोशेच्या द्वारे देव शिकवतो की तू कशा परिस्थितीमध्ये असेल. तर आम्ही काय बोलतो? मी काल ब्रदरशी बोलत होतो. ब्रदर म्हणले मला शक्य नाही. म्हणलं नाही, तुमच्याद्वारे देव घडवणार आहे, तुम्ही नाही बोलणार. या आपल्याद्वारे आपण प्रत्येक जण देवाच्या मध्ये असेल तो प्रत्येक जण प्रेषित आहे. देवाने असं घडून पाठवलेलं आहे. तेव्हा जन्मापासून देवाने आम्हाला कसं घडवलंय? आईच्या उदरामध्ये जन्माच्या अगोदर देवाने कसं काढलंय? प्रेषित म्हणून तुम्हाला मला सर्वांना निवडलेलं देवाने. वाचा इर्म्याचं पुस्तक 1:5 मध्ये काय सांगितलंय? तू जन्माच्या अगोदर पासून मला तू ठाऊक आहेस आणि तू मला पहिल्यापासून माहित आहे आणि मी तुला प्रेषित म्हणून या जगामध्ये पाठवलं आहे. देवाच्या योजनेची काय? किती? 1:5 वाचा. मी तुला गर्भाशयात घडविले, हा. त्यापूर्वी तुम्हाला ठाऊक होता. हा, गर्भाशयात घडण्याच्या आईच्या उदरात जाण्यापूर्वी देवाला मला ठाऊक आहे. बघा देवाचं प्रेम. पुढे, तू उदरातून निघल्यापूर्वी हा. मी तुला पवित्र केले. हा, देवाने आपल्याला कसे केले? पवित्र केले. हा, पुढे, मी तुला राष्ट्राचा संदेष्टा नेमिले. हा, मी तुला राष्ट्राचा संदेश. त्यामुळे आम्ही प्रत्येक जण कोण आहे? राष्ट्राचा संदेश आहोत. आम्ही कमी नाही, कधीच कमी देवाच्या जीवनामध्ये आपण एकत्र असेल ना, कमी कमायचं नाही. देव आपल्याला काय करतोय? राष्ट्राचा संदेष्टा प्रेषित म्हणून देव घडवत आहे, पाठवत आहे. हे ओळखून आम्ही प्रार्थना पाहिजे. तेव्हा आमच्या जीवनामध्ये एक वेगळं कार्य देव घडवतो. तू आहेस ती परिस्थिती बदलतो. देव तिथे काय करतो माहितीये का? तुला निराळा व्यक्ती बनवतो, जगापेक्षा निराळा व्यक्ती बनवतो. आपण वाचूया शमूएलचे पुस्तक 1 शमूएल 10:6 मध्ये बघा, देव काय सांगत आहे? तुझ्यावर पवित्र आत्मा जोराचा येईल आणि तेव्हा 1 शमूएल 10:6 तू निराळा व्यक्ती बनशील. हा, तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझवर जोराने येईल. परमेश्वराचा आत्मा काय येईल? तेव्हा जोराने येईल. हा, तूही त्याच्या बरोबर भाषण करू लागशील. तू काय करशील? पवित्र आत्मा आल्यावर भाषण करशील. तुम्ही आता सांगितलं, ब्रदर सांगत होते, सर्वजण भाषण करशील. का? पवित्र आत्मा तुमच्यावर जोराने येईल. पुढे पुढे वाचा. त्याच्या बरोबर भाषण करू लागतील हा, व तुझ्यात बदल होऊन मनुष्य होशील. हा, तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य बनशील. देवाची आपल्याची हीच योजना आहे. प्रत्येकाची प्रार्थनेमध्ये काय करतो? आम्हाला निराळा बनवायची इच्छा आहे. जगापेक्षा निराळा म्हणजे येशूचा अनुयायी जगापेक्षा निराळ आहे. 12 लोक होते, पण 12 वेगवेगळ्या प्रकारचे संत होते. देवासाठी जगले मेले हे देवाचे निवडलेले संत होते, कारण ते निराळे व्यक्ती होते. पवित्र आत्मा आला ना, तो व्यक्ती काय म्हणतो? निराळा व्यक्ती बनतो. तुम्ही सुद्धा उद्या संदेश सांगणारे व्यक्ती बनणार. पवित्र आत्म्याने भरल्यानंतर कोणी थांबत नाही प्रियानो. त्यामुळे पवित्र आत्मा ज्या ज्या व्यक्तीला आशीर्वाद देतो ना, ते पवित्र करतो. तुम्हाला शक्य जेव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा एक
7-8 वचन मी सांगतो, फक्त लिहून घ्या, पण ते वाचा. खूप आशीर्वाद या वचनामध्ये. हे आहे कोरिन्थीकरास पहिलं पत्र अध्याय 12 वचन 4 ते 12 पर्यंत. त्याच्यामध्ये सांगितलं ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा देतो ना, अनेक आशीर्वाद बद्दल तिथे सांगितलं आहे. त्यानंतर 12 वचन 4 पासून जर वेळ असेल तर 5 मिनिटं वाचून घेऊ, तर सुंदर रीतीने पवित्र आत्मा प्रत्येकाला काय काय आशीर्वाद देतो याबद्दल सांगितलं आहे, ते वाचूया. 12 कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत. कृपादानाचे, देवाचे कृपादान जेव्हा मिळतात त्याचे निरनिराळे प्रकार आहेत. तरी आत्मा एकच आहे. तरी पवित्र आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. तरी प्रभू एकच आहे. परंतु देव आमचा प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत. कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वकालिक हितासाठी एकेकाला वेगवेगळ्या प्रकारे होते. पुढे कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते. पवित्र आत्म्याद्वारे एखाद्याला काय मिळते? ज्ञान मिळते, ज्ञानाचे वचन मिळते. पुढे एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, त्याच व्यक्तीच्या द्वारे काय विद्या मिळते, ज्ञान मिळते, विद्या मिळते. पुढे विद्येचे वचन. एखाद्याला त्याला आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्या पवित्र आत्म्याद्वारे काय मिळतो? विश्वास वाढतो. कमजोर विश्वास दृढ होतो विश्वास. पुढे एखाद्याचा त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादान, निरोगी करण्याची कृपादान. आम्ही बघतो अनेक व्यक्तीच्या द्वारे काय ते निरोगी कृपा मिळते, निरोगी आशीर्वाद मिळतो की त्या व्यक्तीच्या द्वारे तो व्यक्ती बरा होतो. पुढे एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती. अद्भुत कार्य सुद्धा तुमच्याद्वारे देव पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये आला, अद्भुत कार्य तुमच्याद्वारे घडवणार. पुढे एखाद्याला संदेश देण्याची शक्ती. एखाद्याला काय होणार आहे? संदेश सांगण्याची शक्ती सुद्धा मिळणार आहे. एखाद्याला आत्मा ओळखण्याची शक्ती. एखाद्याला आत्म्य ओळखण्याची शक्ती. तुम्ही सुद्धा संदेश देणार, तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे आत्म्य ओळखणार. एखाद्या व्यक्तीला काय प्रार्थना पाहिजे, तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे आत्म्य ओळखणार. पुढे एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची, वेगवेगळी भाषा बोलणार, अर्थ सांगणार. पुढे व एखाद्याला भाषेचा अर्थ सांगण्याची. भाषेचा अर्थ सांगण्याचे आपण ट्रान्सलेशन वगैरे करतो, हे भाषेचा अर्थ सुद्धा तुम्हाला जमणार किंवा पवित्र आत्मा मिळणार. पुढे तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो. हे सर्व कोण करतो? एकच पवित्र आत्मा करतो, पण आशीर्वाद वेगवेगळे. एकाच इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. एकेकाला ते वाटून देतो. तुम्ही म्हटला तुम्हाला विश्वास वाढवा, पवित्र आत्मा तुम्हाला विश्वास वाढवी. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला संदेश सांगायचा आहे, येशू मला संदेश सांगण्याची शक्ती दे. तुम्ही संदेश सांगणार, पण कधी? पवित्र आत्म्याने भरल्यानंतर. पवित्र आत्मा आपल्यासाठी काही ना काही करतच असतो. त्याची धडपड असते की पवित्र आत्म्याद्वारे शक्ती देतो. आणि पवित्र आत्मा आल्यानंतरच हे सर्व घडलं. आम्हाला माहित आहे येशूचे शिष्य काय झाले होते? मासे धरायला गेले होते. जेव्हा मासे धरायला गेले, रात्रभर ते मासे चाकत होते. कोण होते? मासे धरणारे इतके हुशार लोक, पेत्र वगैरे. पण येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर परत मासे धरायला गेले, रातभर मासे टाकायचे गेले. आणि रातभर सकाळी पहाटे आल्यानंतर त्यांच्यानंतर ते मासे मिळाले नाही. परंतु जेव्हा येशू ख्रिस्त तेथे आला, पण त्यांनी येशूला ओळखलं नाही. पण येशू म्हणाला, मुलांनो रात्रभर तुम्हाला मासे टाकायला मी संधी दिली, मिळाले का? ते बोलले नाही. मग उजवीकडे टाका. एकच शब्द बोलला. काय बोलला? उजवीकडे टाकल्या. आणि त्यांनी मासे टाकले. किती मासे मिळाले? 153 मासे त्यांना एका झटक्यात मिळाले. कुठून आले मासे? तिथे देवाने तिथे पवित्र आत्म्याद्वारे कार्य केलं आणि ते मासे त्यांना मिळाले. आणि ते परत व्यक्ती परत आले. त्यांना समजलं की येशू परत आलेला आहे. आणि हा परत आलेल्या येशूने नंतर काय केलं की त्यांना एक गोष्ट दिली. त्या माहितीये का? आई माऊलीने एकत्र सर्वांना बसवलं. आणि पेंटेकोस्टच्या दिवशी ते सर्व एकत्र बसलेला असताना त्यांचे काय झाले? अग्नीच्या रूपाने त्यांच्या जीवामध्ये पवित्र आत्मा आला. आणि पवित्र आत्म्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये शक्ती आली. पवित्र आत्म्याने आली, त्यांच्या धैर्य आलं. त्यांनी येशूसाठी मारायचे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये धैर्य आलं. आपल्या भारतामध्ये एक संत आलं. कोण आलं होतं? संत थॉमस. भारतात आलेला येशूचा संत थॉमस हा शिष्य आहे. हे कसं घडलं आहे? पवित्र आत्म्याने. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करायला
पवित्र आत्म्याने आम्हाला भरू दे. येशूचा पवित्र आत्मा आम्हाला जेवढं धैर्य देतो की वेगवेगळ्या कार्यामध्ये तुम्ही काही असू द्या, संकट तुमच्या जीवनामध्ये राहणारच नाही. संकटामध्ये मात करायची शक्ती कोण देतो? पवित्र आत्मा देतो. हा पवित्र आत्मा जेव्हा येतो आमचे जीवन बदलून टाकतो. पण पवित्र आत्मा कशासाठी येतो हे बी वाचूया. ती वाचूया प्रचिताची कृती अध्याय 1:8 मध्ये काय सांगितलंय? पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तुम्ही सर्व यहुदियामध्ये शमरोनामध्ये माझी साक्ष द्या. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मला काय मिळणार आहे? सामर्थ्य प्राप्त होईल. आणि यरूशलेमेत सर्व यहुदियात शमरानात वा पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. तुम्ही माझे साक्ष व्हाल. देवाचा पवित्र आत्मा आम्हाला साक्ष देण्यासाठी घडवतो, त्याच्यासाठी येतो. तुमचे स्वतःचे जीवन जगण्यासाठी पवित्र आत्मा येत नाही, तर तुमच्याद्वारे काय करतो? साक्ष देण्यासाठी. तुम्ही येशूचे कार्य करायला ना, तेव्हा तुम्ही काय होणार आहे? साक्षी बनता. आम्ही प्रत्येक जण काय करतो? परमेश्वराच्या कार्याद्वारे काय करतो? साक्ष बनतो. परमेश्वर आम्हाला घडवतो, बनवतो आणि सर्व कार्य आमच्याद्वारे चालवणार आहे. कारण पवित्र आत्मा आम्हाला काय करतो? जीवनामध्ये भीती राहत नाही. सगळ्यात महत्वाचं, पवित्र आत्मा आल्यानंतर भीती नाही. शिष्याच्या जीवनामध्ये भीती होती का? नाही. पूर्ण भीती गायब झाली. त्यांना धैर्य आलं, सामर्थ्य आलं. पवित्र आत्मा सामर्थ्याचा आत्मा आहे, संयमनाचा आत्मा आहे. तिमोथेचे दुसरे पत्र अध्याय 1:7 वाचा. तिथे सांगत आहे, मी पवित्र आत्मा देईन, भीती नाही. भीती दूर करतो आणि काय करतो? तिथे संयमनाचा, प्रीतीचा, शांतीचा आत्मा. तिमोथेचे दुसरे पत्र अध्याय 1:7. पहिले की दुसरे? कारण देवाने आपल्याला भिन्नपणाचा नव्हे, भिन्न नाही, सामर्थ्याचा, प्रीतीचा, हळूहळू वाचायचं, सामर्थ्याचा, प्रीतीचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. हा आत्मा आम्हाला पाहिजे का? भित्रेपणा नाही. जेव्हा परमेश्वराचा पवित्र आत्मा कार्य करतो, भीती नाही, सर्व संकट निघून जातं. परमेश्वराचा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आपल्याला माहित आहे, सर्वात एक चांगलं उदाहरण म्हणजे संत पौल. संत पौलच्या अगोदर तो कोण होता? शाऊल होता. पण देवाने जेव्हा त्याला हाक मारली, काय मारली? शाऊला, शाऊला, तू माझ्या लोकांचा छळ काय करतोस? परंतु तेव्हा काय झालं? त्याचे डोळे निघून गेले. वाटला तेव्हा आंधळा झाला. पण ते आंधळ्या डोळ्याने त्याने काय केलं? देवाला पाहिलं, देवाला ओळखलं आणि त्याने विचारलं, तू कोण आहेस? तू म्हणाला, तू माझा छळ करतो तोच मी आहे. हे त्याने तेव्हा समजलं. तेव्हा समजल्यानंतर त्याला समजलं की नाही, खरा येशू मला समजला आहे. त्यामुळे त्यांनी त्यानंतर काय केलं? पूर्ण येशूला वाहून दिलं. आणि येशूला जेव्हा त्यांनी वाहून घेतलं, तो पूर्णपणे येशूसाठी जगला. त्यामुळे संत पौलासारखा दुसरा शिष्य नव्हता, परंतु नसताना सुद्धा त्यांनी काय केलं? शिष्यासारखं महान कार्य केलं. आणि आपल्याला ही पेत्रची, आपल्याला संत पौलाची जी पत्र आहेत, किती सुंदर आहेत. ती पत्र आम्हाला काय देते? प्रेरणा देते की आम्हाला आमच्या जीवनामध्ये कसं जीवन जगायला पाहिजे. त्यातले 2-3 वचन वाचू आणि आपल्याला लक्षात येईल की संत पौलाला प्रभू येशू ख्रिस्ताचा किती चांगला अनुभव आला होता. ते आहे, आपण वाचूया फिलिपिकरस पत्र अध्याय 1:21 मध्ये वाचूया. तिथे काय सांगत आहे? तो काय सांगत आहे? जगणे मरणे मला हे लाभ आहे. ख्रिस्ता 1:21 फिलिपिकरस पत्र अध्याय 1:21 काय? कारण मला तर जगणे हे ख्रिस्त, मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. मरणे हे मला लाभ आहे. कोण बोलतो? संत पौल आम्हाला शिकवतो, मला मरणे हे लाभ आहे. आम्ही काय म्हणतो? मरण आम्हाला नको आहे, परंतु संत पौल आम्हाला शिकवतो मरणे हे लाभ आहे. ज्याने येशूला अनुभवलो असा व्यक्तीच बोलू शकतो, मरणे हे लाभ आहे. अजून एक वचन वाचूया, गलती करसपत्रात 2:20 मध्ये वाचूया. तिथे सुद्धा देव सांगत आहे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. आता मी नाही जगत, माझ्यामध्ये ख्रिस्त जगत आहे. किती सुंदर रीतीने संत पौल काय शिकवतो? आता मी नाही, माझा ख्रिस्त येशू माझ्यामध्ये जगत आहे. सापडले गलती करसपत्रात 2:20 वाचा. त्यामुळे देवाचं वचन आम्हाला ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही,
तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता हा देहामध्ये जे माझे जीवित आहे हा ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. यशाच्या योगाने आहे. हे महत्वाचं आहे प्रियांनो. देवाचं वचन शिकवत आहे ख्रिस्ता बरोबर आपलं जीवन वधस्तंभावर खेळण्यासाठी तयार झाला कोण? संत पौल. आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी एक स्मरण पाहिजे. आपलं जीवन दुःख संकट कुठे द्यायचं? ख्रिस्ताच्या क्रूसाशी आपण समर्पित केलं पाहिजे. अशा रीतीने जेव्हा करणार आहे ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये ते दुःख तुमचं दुःख राहणार नाही. तुमचं दुःख येशू ख्रिस्ताच्या क्रूसाखाली समर्पित केल्यानंतर ते दुःख येशू ख्रिस्त वाहून घेतो. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये कधी बी संकट येऊ द्या, दुःख येऊ द्या, तुम्ही घाबरू नका. फक्त एक कार्य करा, ख्रिस्ताच्या क्रूसाखाली तुमचं दुःख समर्पित करा. त्या दुःखामध्ये तुम्हाला एक मोठा आनंद वाटेल. असा आनंद देईल की येशू तुम्हाला त्याच्यासाठी एक सांत्वनदाता हात तुम्हाला देईल. येशू म्हणेल मी तुझ्या बरोबर आहे. हे सामर्थ्य आम्हाला पाहिजे. त्यामुळे आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे आणि पवित्र आत्म्याचे जीवन करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा मोठा एक आधार पाहिजे. मोठ्याने बोला हालेलुया, 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 हालेलुया. विनंती करा. दुसरं पत्र अध्याय 4 वचन 10 वाचा. तिथे सुद्धा सांगत आहे मी ख्रिस्ता बरोबर पुढे आहे, येशूच्या बरोबर मी येशूच्या बरोबर मी जोडून आहे. वाचा 4 वचन 10. आम्ही येशूच्या वध सर्वदा शरीरात वागवितो. मी येशूचा वध आपल्या शरीरात वागवितो. किती सुंदर आहे. येशूचा वध माझ्या शरीरामध्ये वागवित आहे. अशा हेतूने की येशूच्या जीवनही आमच्या शरीराच्या प्रकट व्हावे. अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. आपली प्रार्थना कायम अशी पाहिजे की माझं जीवन माझं येशूच्या शरीराची जोडून जीवन पाहिजे. असं जेव्हा तुम्ही जीवन जगणार आहे ना तेव्हा तुम्हाला समजेल की नाही खरंच येशूच्या रक्ताने मी पूर्णपणे पवित्र होत आहे. त्यामुळे माझं येशू कायम माझ्या येशूच्या रक्ताशी येशूच्या शरीराशी मी जोडून जीवन जगलं पाहिजे. असं मी प्रार्थना करा. बघा प्रियांनो कधीच त्रास होणार नाही. आणि पेत्राचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 1 मध्ये काय सांगत आहे? तुझा सर्व त्रास सर्व आजार सर्व दुखणाही काय कर त्या क्रूसाखाली समर्पित कर. तुला पापापासून मी निवृत्त करीन असं देवाचं वचन शिकवत आहे. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 1 मध्ये वाचूया. म्हणून प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. तर ते आत्मे देवापासून नाही. म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले. म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले. तसेच तुम्हीही तेच मनोवृत्ती रूपी शास्त्र धारण करा. तेच मनोवृत्ती शस्त्र धारण करा. जसं येशूने दुःख सोसलं त्या तशी आपली मनोवृत्ती पाहिजे. तुमचं दुःख त्या मनोवृत्तीने धारण करा. कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे. तो व्यक्ती काय होतो? पापापासून निवृत्त होतो. देहामध्ये दुःख जरा त्याच्या जीवनामध्ये काय होतं? तो पापापासून निवृत्त होतो. देव पाप मुक्त करतो. हा आशीर्वाद आम्हाला मिळत आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर आजार असेल तर घाबरू नका प्रियांनो. तर आजार कुठे समर्पित करा? ख्रिस्ताच्या क्रूसाखाली समर्पित करा. हा येशू आपल्या जीवनामध्ये योग्य ते प्रतिफळ क्रूसाच्या द्वारे देणार आहे. मोठ्याने बोला हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या जीवनामध्ये काही संकट आले तर एकच कार्य करा, परमेश्वराला धरून राहा. परमेश्वरा माझं सर्व त्रास जे दुःख आहे अडथळे आहे मी येशू तुझ्या क्रूसाखाली समर्पित करतो. अशी आपण प्रार्थना करूया. आपण शेवटची प्रार्थना करूया. हात जोडूया.